गजानन महाराज की जय. आबा शेगाव छान आहे ना. लोकही खूप कॉपरेटिव्ह आहेत, सरळ मार्गी आहेत. म्हणजे आपण बाहेरून आलोय तर आपल्याला लुबाडतायत असंही नाही. अरे असे वागले नाही तर महाराज त्यांना क्षमा करतील का? खरंय खरंय. पण आबा मला एक कळत नाही की अशा सरळ मार्गी लोकांना जास्त संकट का भोगायला लागतात. म्हणजे बघा ना, शेगाव विदर्भात आहे आणि जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांची संख्या जास्त विदर्भातल्या शेतकऱ्यांची आहे. असं का होतं? सुहास, महाराजांचा या गोष्टीशी अर्थार्थी काहीही संबंध नाही. अव्यावहारिकपणा हे त्यामागचं एक कारण असू शकेल. पिकवलं ते टिकवलं असं असलं तर सहसाही अशी परिस्थिती येणार नाही. अनावश्यक खर्च टाळा, भविष्याची तरतूद करा, उधळपट्टी करू नका. अरे चलनातल्या नाण्याशी कधीही संबंध न आलेल्या गजानन महाराजांनी त्या काळी ही शिकवण दिली होती. म्हणजे बघ, हा थोर संत किती द्रष्टा होता ते. तुला बंडू तात्या आणि महाराज यांची एक गोष्ट सांगतो. बंडू तात्या खूप सज्जन होते, धार्मिक वृत्तीचे होते. दान धर्म केल्यानं पुण्य लाभतं असं लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवलं गेलं होतं. गीते, अगं तुझ्या बाबांचं कसं काय चाललंय माहितीये ना तुला? कसं चाललंय? अगं बाई, आपला व्यापार किती छान चाललाय, कापसाचा व्यापार. आणि किती छान पैसे पण मिळतात आपल्याला. पण हे तुझे बाबा हे पैसे आपल्या घरासाठी कमवतात का दान धर्म करायला कमवतात तेच कळत नाही. अगो रस्त्यात कोणी दिसला गरीब बिचारा की गेला यांचा हात खिशात हात घालायचा आणि पैसे देऊन टाकायचे. हे असं चाललंय यांचं. अगो अशाने आपण भिकेल लागू. आई अशी काय बोलतीयस? अगं बाई, तुला हिशोबाचं महत्व समजावून सांगते. मोठी झालीस ना म्हणजे आठवतील माझे शब्द. हे बघ अगोबाई, गाठीला पैसे बांधून ठेवायला शिक. काय? हो आई. हा. अगो बाई आले वाटत. आव काय हो? नाही म्हणजे एवढा उदासवाणी का दिसतोय चेहरा तुमचा? संपलं, सगळं संपलं. सत्यानाश झाला सगळ्या गोष्टींचा. अहो, काय झालंय सांगताय का? रातोरात सगळ्या गोष्टींचा सत्यानाश झाला. हा बंडू तात्या भिकारी झालाय. हो, असं काय बडबडताय हो त्या भरल्या घरात? काय झालं ते सांगा बरं. अगं, कापसाच्या धंद्यात मोठी खोट झालीये. धंद्यासाठी सावकाराकडनं कर्ज घेतलंय. आता त्या कर्जाचं व्याज मी कसं फेडणार? काय रे, किती रक्कम हवी तुला वासुदेवा? 50 रुपये. 50 रुपये? अरे एवढ्या मोठ्या रकमेची तुला रे काय गरज पडली? बहिणीचा साखरपुडा झाला, 2 महिन्यांनी लगीन आहे म्हणून लागते. पण फेडणार कसे? फेडणार. नाही नाही, ते तुला फेडावेच लागतील. अरे पण 50 रुपये म्हणजे काय छोटी रक्कम नाहीये. काहीतरी तारण ठेवावं लागेल. तारण? हा, म्हणजे सोनं, घर, जमीन काही. मग काय विचार आहे? तारण बिगर नाही जमणार. नाही नाही नाही, बिगर तारणाचं मी कुणालाही कर्ज देत नाही. अरे स्वतःचा जीव टांगणीला कोण लावेल? मला एक सांग, व्याजासकट रक्कम परत मिळते का बुडते? तारण असलं म्हणजे कसं शांत झोप लागते. तुम्ही काही काळजी करू नका. आपण आपले दागिने गहाण ठेवू आणि रक्कम फेडून टाकू. तो सावकार मला दारात उभा राहायला नकोय. नाही नाही, अगं तुझे दागिने विकून सुद्धा कर्ज फिटणार नाही त्याचं. अहो, का केलं एवढं कर्ज तुम्ही? हा, एवढा दान धर्म केलात की मालासाठी सावकाराकडनं कर्ज घ्यायला लागला? हे उचल याला दे, ते उचल त्याला दे. एवढा दान धर्म कशाला केला तुम्ही? हा, अहो दान धर्म केल्याने पुण्य लागतं, पण असं कर्जबाजारी झालं ना अप्रुती दिंडावडे निघतात. त्याचं काय? तुम्ही ज्यांना ज्यांना पैसे कर्जाऊ दिलेत, उसने दिलेत, त्यांच्याकडनं कधीही परत घेतले नाहीत. आता कोण येणार आपल्या मदतीला? आता आपल्याला गरज असताना येणार आहेत का ते लोक मदतीला? देणार आहेत का पैसे? तू जरा गप्प बसशील का? मला जरा विचार करू दे. हो, तुम्ही नुसते विचारच करा. विचार करून येणार आहेत का पैसे? सावकारचं कर्ज फिटणार आहे का? हा, नशीब आपलं घर नाही दिलं दान म्हणून कोणाला.
करा. काय ऐकतोय? मी जातोच इथून. मी निघून जातो इथनं. मी जातो निघून इथून. काय रे अण्णा, जाऊन आलास का त्या बंडू तात्याच्या घरी? हो जाऊन आलो. त्यांनी भेटले नाहीत. त्यांची मालकीन पण म्हणाली की ते कुठे गेलेत माहित नाही. माहित नाही. माहित नाही म्हणाली. काय कुठं लपून बसलेत दानशूर बंडू तात्या? सावकार माणूस धाडला तर तुमचं एक नाही दोन नाही, नेहमीच उत्तर हे घरात नाही येत म्हणून. खरंच हे घरात नाही येत हो. अहो, मग गेलेत कुठे ते तरी सांगा. तिथे जाऊन त्यांना गाठतो. मला माझी रक्कम हवी आहे. हे बघा, हे आले ना की तुमच्याकडे पाठवून देते. आणि कुठे गेलेत हे मलाही नाही माहित हो. खोटं बोलू नका. मला काय तुमचा डाव माहित नाहीये. आधी नवरा घर सोडून पळून गेला, आता तुम्ही या मुलीला घेऊन जाल. नाही हो, असं काहीतरी काय बोलताय तुम्ही? इतके वर्ष शेगावातच राहिलो आम्ही, कुठे जाणार शेगाव सोडून? चोराला पळून जायला काय एक वाट असते का? हं? पळता भुई थोडी असते त्याला. तुम्ही आम्हाला चोर म्हणताय? चोर नाही तर काय. अहो सावकार, तुम्हाला माहित नाही का आजवर यांनी किती दान धर्म केलाय, किती गरजू लोकांना मदत केली आहे, आणि असं बोलताय तुम्ही? कुणाच्या जीवावर केला दान धर्म? लोकांचे पैसे बुडवलेत आणि दान धर्म केलात. स्वतःला दानशूर म्हणून घेतलं आणि आता अंगाशी आल्यावर पळून गेलेत. माझे बाबा असे नाही तो काका. ते तुमचे कर्ज फेडतील. थोडी कळ काढावं सावकार. कापसाच्या धंद्यात अशी खोट आली नसती ना तर तुम्हाला इथे याची वेळच आली नसती. ते मला काही ठाऊक नाही. मला माझे पैसे हवे, आणि ती जर मिळाली नाही ना तर मी या घरावर टाच आणीन. कुठे होता तो तुम्ही? अगं, पैशाचा बंदोबस्त होतोय का ते पाहायला गेलो होतो. मग झाला का काय बंदोबस्त? नाही, नाही. अरे देवा. आजवर मी ज्यांना ज्यांना मदत केली ना त्या प्रत्येकाकडे गेलो होतो, पण एकही माणूस माझी मदत करायला पुढे आला नाही. झालं का? झालं का तुमचं समाधान? तेव्हाच मी तुम्हाला सांगत होते, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. असं करू नका म्हणून किती वेळा सांगितलं. तुमच्या या दान धर्मामुळे एक दिवस रस्त्यावर येऊ आपण. आता काय होत बसलंय? मगाशी तो सावकार आला होता, घरावर जप्ती आणि म्हणाला. ओ, खरंच घरावर जप्ती आली तर काय करायचो आपण? कुठे जायचो आपण? तुमच्या या दान धर्मामुळेच हे सगळं झालंय. आता आपल्या आबरूचे धिंडवडे निघायचे फक्त बाकी आहे. हे बघा, तुम्ही काय वाटेल ते करा. ताबडतोब त्या सावकाराच्याकडे जा, हाता पाय पडा, त्यांना समजावून सांगा. म्हणा आमच्या घरावरती नका हो तुम्ही जप्ती आणू. बायका मुलांचा माणूस आहे म्हणा. समजावून सांगा त्यांना. थोडे थोडे करून तुमचे पैसे फेडून टाकेन म्हणावं. काय म्हणतीये मी? तू मगाशी सावकार आलेला पाहिला मी. काय? हो, तुम्ही बघितलं त्याला? अहो मग पुढे का नाही आला त्याच्या? का तोंड लपवलं? अगं काय बोलणार होतो मी त्याला, सांग ना. कुठून पैसे देणार होतो मी त्याला? आजवर मी लोकांच्या घरी जाऊन त्यांना मदत केली, पण आज तो माणूस माझ्या दारामध्ये पैसे मागायला आला. सांग ना, काय सांगणार होतो मी त्याला? देवा, अरे कुठल्या जन्माचं पाप केलं म्हणून मला असले दिवस दाखवतोय देवा. देवा, मला यातून सोडाव रे देवा. मला सोडाव, वाचव देवा, वाचव रे देवा. नाही, सावकाराला व्याजाची रक्कम मी जर दिली नाही तर तो माझ्या आबरूचे धिंडवडे गावभर काढीन. इतकी वर्ष मी गावातल्या लोकांना दानधर्म केलं, जेवणावळी घातल्या, ते कशासाठी?
पुण्य मिळवण्यासाठीच ना? पण नाही, माझ्या नशिबी काय आलंय, माझ्या अब्रूचे धिंडवडे तू गावाच्या वेशीवरती टांगेल. नाही, मी कसा जगणार? इतके दिवस गावातले लोक मला दानशूर, बंडू, तात्या म्हणून हाक मारायचे, आणि आता तेच लोक पुन्हा मला माझ्या तोंडात शेण घालतील. नाही, मी कसा जगू? त्यापेक्षा उद्याचा दिवस उजळायच्या आत मी स्वतःला संपवून टाकणार आहे. मी संपवून टाकणार आहे. बंडू त्याला काय करताय? आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल तुमच्यावर खटला भरण्यात येत आहे. चला चला चावडीवर. आपण पोलीस पाटील? नाही, आता जगण्याला अर्थ नाही. सावकारानं मला चोर ठरवलं. मी आणि चोर? देवानं माझ्याकडे पाठ फिरवली. आता मलाही आयुष्याकडे पाठ फिरवावी लागेल. गायत्री, गीता, मला माफ करा. तुम्हाला सुख देण्यात मी कमी पडलो. मी जातो. गावात आत्महत्या केली तर लोक तुम्हाला आणखी नावं ठेवतील. मी हरिद्वारला जातो. तिथंच मी स्वतःला संपवीन. मी मेलोय की जिवंत आहे याचा कुणालाही पत्ता लागणार नाही. गावाबाहेर पडताना त्या सावकारानं मला पाहिलं तर बंडू तात्या, अहो बंडू तात्या, बंडू तात्या, अहो कुठे निघालात? क्षमा करा, मी आपणाला ओळखलं नाही. आपण मला कसं ओळखलं? अहो बंडू तात्या, शेगावातच काय पण अख्ख्या पंचक्रोशीत तुम्हाला कोणी ओळखणार नाही असा एखादा तरी माणूस सापडेल काय? पण हे काय निघालात कुठे? मी काय आणि हे काय अशा अंगाला राख फासून कुठे निघालात? हो, ही राख नाहीये, भस्म आहे. भस्म. भस्म? हो. शी 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 शी, काय अवतार दिसतोय तुमचा. अगदी भस्मसात झाल्यासारखं वाटतंय. अहो बंडू तात्या, अहो या अशा अवतारात निघालेत तरी कुठे सांगाल की नाही? मी तीर्थक्षेत्रासाठी हरिद्वारला चाललोय. हरिद्वारला? छान. म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे माणूस देवदर्शनाला जातो ते गाऱ्हाणं मांडण्यासाठी, संकट निवारण्यासाठी, बरोबर ना? हो. मग बंडू तात्या, त्यासाठी एवढं लांब हरिद्वारला जायची काय गरज आहे? मग अहो गजानन महाराज आहेत की शेगावात, त्यांची प्रथम भेट घ्या आणि मग वाटलं तर हरिद्वारला जा. कसं? बर, नक्की जा. हं? भेटा महाराजांना. नक्की भेटेन मी महाराजांना. महाराज, जय बंडू. महाराज, आपण मला ओळखता? हरिद्वारला निघाला होतास ना? आज चुकून इकडे कसा आलास? महाराज, अरे असं मरणाच्या मागे धावायचं नसतं. तेच आपणहून धावत येतं ना आपल्याला कधीतरी गाठतं.
लक्षात ठेव, यमराज हा असा एकच आहे की जो कधीही लाच घेत नाही आणि आपलं काम चोख बजावतो. महाराज बंधू, घरी जा. तुझ्या शेतामध्ये बाभुळीचं झाड आहे. हो त्या झाडाखाली खड्डा खण. आणि आणि काय करू महाराज? आत्महत्या कर. महाराज अरे वेड्या, त्या खड्डा खणल्यानंतर तुला विपुल धन सापडेल. महाराज हां, आणि त्या धनातून तुझ्या सगळ्या विवंचना मिटतील. आणि जर का तुला दानधर्म करायचाच असेल तर अंगावरचं सोडून दानधर्म करू नकोस, उरल्यामध्ये दानधर्म कर. आणि लक्षात ठेव, मुलीच्या भविष्याचा विचार कर आणि तिची आणि पत्नीच्या भविष्याची तरतूद करून ठेव. जा. हो महाराज. माऊली, तुमचा महिमा आघात आहे. अहो, हे काय हे सुवर्ण मुद्रा? हो सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी तुम्ही चोरी केलीत की काय? नाही गायत्री, हा गजानन महाराजांचा कृपा प्रसाद आहे. त्यांनीच मला या मुद्रा मिळवून दिल्या. खरंच? हो हे बघा, आपण आधी त्या सावकाराचं कर्ज फेडून टाकू. हो हं? त्याचं तोंड बंद होऊन जाईल म्हणजे. आणि मग उद्याच आपण महाराजांच्या दर्शनाला जाऊ. हो. गण गण गणात पोते, गण 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 गणात पोते. महाराज 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 महाराज, तुमच्या कृपेनं आमचे जुने दिवस परत आले महाराज. महाराज महाराज, समजवा यांना. आता तरी आपला दान धर्माचा हात आखडता घ्यावं म्हणावं. घाबरू नकोस, आता बंडू अशी पुन्हा चूक करणार नाही. काय रे? महाराज, आधी भविष्याचा विचार करीन आणि मगच दान धर्म करीन. गण गण गणात बोलते, गण गण गणात पोते, गणात. गण गण गणात. तर असा हे सुहास, दान धर्म करावा, अध्यात्म जपावं, पण त्याची सांगड व्यवहाराशी करू नये, नाहीतर बंडू तात्या सारखी परिस्थिती उद्भवते. माणसानं आपलं हांतरून पाहून पाय पसरावेत. खरंय खरंय आबा. काही ना असं वाटतं की आपण दक्षिणापेटीत पैसे टाकले की ते देवाला पोचते झाले. नाही, असं नसतं. मंदिर कुणाच्याही एकाचं नसतं, ते सर्वांचंच असतं. त्यामुळे दानपेटीत टाकलेल्या पैशातून मंदिराचा खर्च भागवता येतो. बरोबर आहे. चला झोपूया आता. अरे पण झोपल्यानंतरही डोळ्यासमोर शेगावीचा गजाननच येतो. माणसाने अंतरुण पाहून पाय पसरावे, अन्यथा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यास माणूस प्रवृत्त होतो.